बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याला घर बांधून देण्याचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं आणि यानंतर बिग बॉस विजेता सूरज चव्हाण यांचं घर आता बांधलं जाते। जवळपास अर्धं काम याचं झालेलं आहे। आपल्याबरोबर सूरज चव्हाणच्या आत्या आहेत आणि त्या आपल्याला सूरजचं घर कसं असणार आहे हे दाखवणार आहेत। चला आत्या आपण बघूया। या बघा, हे आतमध्ये जायचं। हां, हा दरवाजा। हा दरवाजा। हां, आता धर। हा दरवाजा। हे किचन या हॉल बसायचा हॉल। इथं हॉल आहे, बैठकीचा रूम। बैठकीचा रूम। बरं बरं। आणि या ठिकाणी सुद्धा हे काय आहे? ही काय आहे? बाल्कनी। बाल्कनी। इथं बाल्कनी। ही बाल्कनी। बरं। आणि ह्यो बी बसायचाच हॉल आहे। इथं डायनिंग हॉल आहे का? डायनिंग हॉल। बरं। हां। आणि वर काय आहे? वर जिन्यानी जायचं। हां, वर गॅलरी आहे का? वर गॅलरी। वर एखादी रूम आहे का अजून? आहेत ना रूम। आहे का? हां। वर पण रूम आहे। हां। आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर इथं काय आहे? इथं किचन। इथं किचन। किचन। इथं टॉयलेट। हां, आणि एक बेडरूम खाली। आणि बेडरूम खाली तिथं। खाली, हां। हम्म। तुम्ही डिझाईन बघितलं का कसं काय? आता आम्हाला काय एवढं कळतंय तेव्हा, पण करतात इथं आपली चांगलं करते। चांगली कामं करतात आणि कंत्राटदार बी चांगली येतं। होय। कामं लय जोरात करतात आणि कामगार आहे ती पण पाठपासून काम चालू। आता खरं पाहिलं तर पटकन काम सूरजचं करते। घर आता पूर्ण होतंय हम्म। आणि सूरजचं घर पूर्ण होत असतं म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची त्याची इच्छा होती। अगदी बिग बॉसमध्ये सुद्धा तो म्हणला होता बिग बॉसमध्ये जर मी विजेता झालो तर मी पहिलं घर बांधीन। घर बांधीन आता आणि घर पहिलं पूर्ण बिग बॉस मध्ये म्हणला की मी पहिलं घर बांधणार आणि बिग बॉसचं नाव वर टाकणार हां, आणि मग खाली दादांचं टाकणार आणि त्याच्या खाली माझ्या आई वडिलांचं टाकणार हं, आणि मी बाळाला माझ्या घराच्या टायमाला आईबापाचा फोटो म्हणून भेट देणार। माझ्याच्याने दुसरं काय मिळणार नाही त्याला, चला। एवढी माझी इच्छा आहे। आता मला सांगा, अजित दादांनी म्हटले की मी घर बांधून देतो आणि दिलं, म्हणजे आता जवळपास पूर्णच होते। किती दिवसात हे घर पूर्ण होईल काय अंदाज आहे? दादांनी त्या दिवशी पहाट भेट दिली घराला, तेव्हा त्यांनी सांगितलं मजुरांना यांना कंत्राटदारांना की 3 महिन्यात मला घर सगळं पूर्ण झालं पाहिजे हं. सूरजचं। आता मला सांगा, हे सुरू झालेलं किती दिवस झालं बांधकामाला? आता ह्याला झालं 2-3 महिने होत आलं। 2-3 महिन्यात जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त का? म्हणजे लय जास्त झालं। जास्त झालं। हम्म। अजित दादा देखील त्या दिवशी आले होते, तुम्हाला भेटले काय? भेटले, दादा भेटलं मला। हं. जाताना ताई जाऊ का म्हणलं। हं. म्हणजे मला लय अभिमान वाटला की आपल्याला की आपल्या बाळामुळं तरी एवढी मोठी माणसं आज राज्याचं मुख्यमंत्री, म्हणजे काय बारीक जॉक हे का? बरोबर। आपल्याला कधी कुणाच्या घरी जायचं माहिती नाही, हं. बाळामुळं बिग बॉसमध्ये गेलो, दादांची भेट झाली। बस म्हणायची दादा दादा दादा, पण आपण कधी TV बघायचो ह्याच्यावर बघायचो, हं. पण कधी असं समक्ष बघितलं नव्हतं। त्या दिवशी असं वाटायचं की स्वप्नात तर नाही आपण बघत दादांना, असं दादा वाटलं। प्रत्यक्षात घरी आले? प्रत्यक्षात घरी परत ताई जाऊ का म्हणलं, म्हणजे असं वाटलं की दादा मला स्वप्नात तर नाही दिसत, हं. असं आता वाटलं। खरं तर आपण जर पाहिलं की सूरजचं जीवन जर पाहिलं तर खूप हलाखीत गेलं असं म्हटलं जातं किंवा सगळेच जण सांगतात। म्हणजे म्हणजे काय सूरजच्या जीवनाबद्दल सांगायचं म्हटलं तर काय सांगाल? जीवनाबद्दल म्हणजे परिस्थितीच वाईट होती ना त्यांची। आमचं भाऊ म्हणजे असं जरा हं. हेच होतं, काय म्हणजे नव्हतंच ठेवलं, म्हणजे काहीच नव्हतं करून काय। बाळाला माझ्या भांडंसुद्धा घरात ठेवलं नव्हतं बापाने। हं. मरस्तवर दारात एक गाय होती, ती सुद्धा विकून टाकली होती। हं. म्हणायचा आपल्या स्वतःच्या पायावर ते उभा राहील, पण त्याला महादेवच उभा राहिला। म्हणजे त्याचा वडील पण महादेवाची लय सेवा करायचा हं. आणि त्याला पण मी म्हणलं बाळा तू जा महादेवाला चालत जा, पुढल्या वर्षी तुझं घरच तयार होईल। हं. मग चालत गेला तो, मग या वर्षी त्याचं घरच झालं महादेवाच्या ह्याच्यात। त्या दिवशी मी म्हणलं बाळा महादेवाला तू पाया पडायला गेला नाही, मग काय करायचं? म्हणलं आत्या मी एखाद दिवशी जाईन, म्हणला मला आता माझ्या पिक्चरचं इकडं चाललंय। हं. म्हणलं चालतंय, महादेवाला तिथनंच सांग की माझ्यावर काय तू रागवू नको, माझं घर पूर्ण हो दे, तुला मी पाया पडायला येईल। सूरजच्या वडिलांबद्दल जर माहिती मिळते, पण सूरजच्या आईबद्दल काहीच बोललं जात नाही किंवा काय आई कळत पण नाही. काय सांगाल आईबद्दल? आई पण भोळवाटच होती सूरजची। हं. म्हणजे अशी वडील वारले आमचे दोघं नवरा बायको शेरडं बिरडं वळायची, हं. थोडी शेरडं होती आपली त्याच्यावर जगायची। हं. म्हणजे पहिली काही कामं बिमं होत नसायची, कामं नव्हतीच पहिली, असा रोज नव्हता। 2 रुपये रोज 3 रुपये रोज असा असायचा। आणि मग दोघं नवरा बायको आपली फारिष्टात शेरडं बिरडं वळायला जायची, तिकडून यायची संध्याकाळची सरपान काटू घेऊन। संध्याकाळी असलं तर असलं, नसलं तर नसलं, 2 रुपये किलोचं त्या गोसाव्याच्यातनं पिठं आणायचो आम्ही। मग आता एवढी मुलं म्हणल्यावर काय आम्हाला तर वाट्याला पण येत नसायचं, हं. पण गेले दिवस निघून आम्ही देवीकून कालवून भाकरी मागून आणायचो। सूरजची आई आजारी होती देखील? आजारी होती काय नाही, होतं? वडील वारल्यावर तिने वडिलांचं दास घेतला। हं. दोघं शेरडं बिरडं वळायची का नाही, हं.
मग ती वडिलांचा दास घेतला तिने की माझा मालक मला इथं दिसन तिथं दिसन. रात्रीची 12-12 वाजता फॉरेस्टात जायची. आम्ही बघायला जायचं तिला तर ती कुठं दिसत नसायची. सकाळ दिवसाच्या आत येऊन त्या माळावर बसायचे. आणि मग तिला रक्ताच्या उलट्या व्हायला लागलं आणि मग ती सारखी त्याला बोलवायची बाळा इकडे. मग तिला वाटायचं की मला शेवटचं बाळाला काहीतरी सांगावा, पण तिने काही म्हणजे सांगताच नाही आलं. मग ते जवळच गेला नाही, तो भ्यायचा. मी म्हणायचे जा बाळा आई काय म्हणते बघ. मला म्हणायचं आत्या मला भ्या वाटते. आणि माझ्या भावाने सुद्धा मी भांडी घासत होती हाका मारली शेवटच्या टायमाला म्हणजे मरायच्या टायमाला माझ्या बाईला बोलावं. म्हणजे माझ्या भावाचा लय जीव होता, मला बाई म्हणायचा. त्यांचा तर होताच, पण सुरतचा देखील सुरतचा पण आहे माझ्यावर जीव. माझ्या बाळाचा लय जीव आहे माझ्यावर. पण लोक म्हणतात आत्याबरोबर बोलू नको हे करू नको, पण ती माझ्या संग बोलतच. हां, लोकांनी काय शिकू द्या. सुरत सारखा मुंबईला असतो, आता भेटतो का? कुठं भेटतोय आता, भेटत नाही. असं पहिला असं वाटायचं इकडून येतोय का इकडून येतोय. मध्ये मध्ये याड लागायची बारी झाली मला. तर आमचं थोरलं पर म्हणायचं आता त्याचं त्याला बघू द्या बाई, त्याला मोठं होऊ दे, तो आता मोठा झालाय आपल्याजवळ नाही राहणार. मी म्हणायची तो अजून मोठा होऊ दे. सूरज आता मोठा पण झालाय, त्याच्या पाठीमागे यश पण आले. काय सूरजचं लग्न करताय का? सूरजचं लग्न करायचं, पण आता चांगली मुलगी बघून करायचं. आता हे कोण सांभाळायचं, त्याचं सांभाळणार तर चांगली मुलगी पाहिजे. पाहुण्या रावळ्यात आता बघायची. तो म्हणला आत्या बघतो बघायची, पण घर जायचं हो द्या ना. आता मस्त लागते ना मागं. पहिलं कोण नव्हतं इचरत. म्हणायचं बायको करायची मला, बाय रुसायचा माझ्यावर, ह्या घरात येऊन झोपायचा. म्हणायचा तुझ्या पोरांचं लग्न केलं माझ्या पोरांचं काय करायना. मी म्हणायची बाळा चांगल्याला बायका द्यायना, तुला कोण द्यायचं. आणि तेवढ्या पुरता नादवायची आणि परत यायचा माझ्याकडं बसायचा जेवायचा बिवायचा. म्हणायचा आत्या खरं लग्न करणार का माझं. मी म्हणायची बाळा करायचं तुझं लग्न. आता किती बी मागं लागतेलं का नाही. तवा कर्तव्य आहे काय. आता बघू घर झाल्यावर, घर पूर्ण झाल्यावर करायचं आणि चांगली पोरगी करायची. चांगली. खरं तर सूरज चव्हाण यानं खूप हालाकीत दिवस काढलेले आहेत. अगदी जेवणाची एक वेळच्या देखील सोय नसायची अशा परिस्थितीमध्ये सूरज चव्हाणनं दिवस काढले. त्यानंतर तो बिग बॉसमध्ये गेला आणि बिग बॉसमध्ये त्यांनी चांगलं यश संपादन केलं. त्याच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांची परिस्थिती कळली आणि त्याच्यावर अजित पवार यांनी त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं. आता हे घर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अजित पवार यांनी नुकतीच त्याच्या बांधकामाला देखील भेट दिली आणि कशा पद्धतीनं घर बांधलं जाते याची देखील पाहणी केली. आज आपल्याबरोबर सूरजच्या आत्या देखील होत्या आणि कशा पद्धतीनं हे घर बांधलं जाते हे देखील आज आपण पाहिले.